नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज सर अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता अर्जुन आपला प्लॅन रविराज सर आणि चैतन्य यांना सांगू लागतो. अर्जुन म्हणू लागतो, तुमच्या लक्षात येते का खरं तर मला सायलीची आयडिया अगदी बरोबर वाटत आहे. म्हणजे आपल्याला आता महिप्त शिकरे सारखाच विचार करावा लागेल. त्याच्याच सारखं आपल्यालाही आता खेळ खेळावाच लागेल, एक एक स्टेप करून. आता महिप्तला घाबरवायचं आणि मग मात्र त्याला ट्रॅपमध्ये अडकवायचं. रविराज सर अर्जुनला म्हणतात, आयडिया खरंच खूप छान आहे, परंतु कसा आहे ना, आपण अंधारात तीर मारत आहोत. मग यातून आपल्याला यश मिळेल की नाही मिळेल हे मात्र सांगता येत नाही. तर त्याचवेळी सायली म्हणते, मिळूही शकतं, कारण महिपा शिकरेसारखी माणस ही भेकड असतात. जोपर्यंत आपण पकडले जात नाही तोपर्यंत ते अगदी निर्धास्त बिनधास्त असतात आणि तोपर्यंतच त्यांच्या काहीत दरारा असतो. पण ज्या क्षणी त्यांच्या लक्षात येतं की आपण पकडले जाऊ शकतो, आपल्याला आता कोणीतरी नक्कीच या सगळ्यामध्ये अडकू शकतं, तेव्हा मात्र ते खचून जातात आणि याच संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. रविराज सर म्हणतात, मला तरी वाटते की आपण हे सगळी काही शक्यता दर्शवत आहोत, परंतु महिपा शिखरे सारख्या माणसाला ट्रॅप करणं खरंच खूप अवघड आहे. अर्जुन म्हणतो, परंतु अशक्य नाहीये. आपल्याला आता काहीही करून या सगळ्यामध्ये महिप शिखरेला अडकवावंच लागेल. त्याचं सत्य आपल्याला शोधून काढावंच लागेल. आता सायली रविराज सरांना विचारते, रविराज काका, तुम्ही आम्हाला मदत कराल ना? तुम्ही आहात का आमच्यासोबत? रविराज सर म्हणतात, अर्थातच मी तुमच्यासोबत कायम आहे, आणि त्यातही आमच्या ॲक्सिडेंटच्या मागे, प्रतिमाला त्रास देण्यामागे. प्रतिभाच्या आजच्या या अवस्थेला जर महिप शिकरे जर जबाबदार असेल तर मी त्याला शिक्षा देणारच. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. चैतन्य म्हणतो, पण आपली पहिली स्टेप काय असणार आहे? तर अर्जुन पहिली स्टेप त्या दोघांनाही समजावत म्हणतो, आपली पहिली स्टेप ही असणार आहे, आता ही चिठ्ठी मला महिप शिकरेपर्यंत पोहोचवावीच लागेल. असं म्हणत आता अर्जुनने एक चिठ्ठी तयार केलेली असते आणि ती चिठ्ठी अर्जुन रविराज सर आणि चैतन्य या दोघांनाही दाखवतो. तर चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, आपली तर ही स्टेप असू शकते, परंतु मला सांग, आपण खात्रीशीर नाही सांगू शकत की यांच्या अपघातामागे, प्रतिमाहत्या घाबरण्याच्या मागे महिप्त शिकरेचीच आहात असू शकतो किंवा तोच असू शकतो, हे आपण कसं प्रूफ करणार आहोत? अर्जुन म्हणतो, ही चिठ्ठीच आपल्याला या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे हळूहळू आपण त्याला असं काही ट्रॅपमध्ये अडकवायचं की त्याला सत्य सांगावंच लागेल, आणि आपली पुढची स्टेप ही असणार आहे. असं म्हणत अर्जुनने रविराज सर चैतन्य यांना आपली पुढची खेळी काय असणार आहे हे आपला प्लॅन सांगितलेला असतो. आता अर्जुन ज्याप्रमाणे प्लॅन सांगत असतो ते प्लॅन रविराज सर आणि चैतन्य ऐकत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, किल्लेदारांच्या घरी सुमन काकू किचनमध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी आता नागराज काका सुमन काकूंना आवाज देतात, सुमन. तर सुमन काकू विचारतात, काय झालंय, काय हव्य तुम्हाला? नागराज काका म्हणतात, अगं जेवणाची वेळ झाली आहे. मग जेवणच हो असणार ना? झाले का जेवण? सुमन काकू म्हणतात, नाही हो, जेवणाला थोडा वेळ लागेल, कारण मी वहिनीसाठी सूप बनवत होते. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका म्हणू लागतात, म्हणजे वहिनीसाठी सूप आणि आम्ही का असं उपाशीच राहायचं आहे का? सुमन काकू म्हणतात, नाही हो, जेवण होतं चाल आहे, आज वहिनीची थोडी तब्येत बरी नव्हती ना. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका म्हणतात, काय बरं नव्हतं? सुमन काकू सत्य लपवतात आणि म्हणू लागतात, काही नाही, थोडं गरगरल्यासारखं वाटत होतं आणि म्हणूनच म्हटलं की त्यांची काळजी घ्यावी. नागराज काका म्हणतात, परत ठीक आहे, मी वहिनीला बघून येतो. सुमन काकू थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, अहो असं काय करताय, ते आता आराम करत असतील ना, लगेचच का जाताय? तुम्ही नंतर जाऊ शकता. नागराज काका म्हणतात, आता ते मी कधी जायचं हे तू मला शिकवणार आहेस का? असं म्हणत सुमन काकूंच काही ऐकून घेता नागराज काका आता प्रतिमा
त्यांना भेटण्यासाठी निघून जातात. तर इकडे सुमन काकू घाबरून गेलेले असतात. सुमन काकू मनाशीच म्हणतात की आज मंदिरात नक्की काय घडलं आहे हे यांना कळायला नको. हे जर यांना कळालं आणि सायली अर्जुनला महिप्त शिखरेबद्दल संशय आला हे अजिबातच कळायला नको, कारण हेही त्यांना समजू शकतं. आणि म्हणूनच सुमन काकू धावत पळत प्रतिमा त्यांच्या रूमच्या दिशेने निघालेले असतात. तर इकडे ऑफिसमध्ये सायली रविराज सरांना विचारते, काय झाले काका, तुम्ही असे शांत का आहात? रविराज सर म्हणतात, नाही म्हणजे मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये की असं काय घडलंय की महिप्त शिखरेचा फोटो पाहून किंवा त्याला पाहून प्रतिमा घाबरते. कारण महिप शिखरे हा आश्रम केसच्या निमित्ताने किंवा आश्रमाच्या हेतूनेच तुमच्या आयुष्यात आला. आता सायली अर्जुनला ते क्षण आठवू लागतात. महिप्त शिखरेनी ते आश्रम पाडायला घेतलेलं असतं. सायली आश्रम वाचवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याचवेळी आता आश्रम महिप शिखरे पाडत असताना अर्जुनने स्टे ऑर्डर आणलेली असते. तर महिप्त शिखरे अर्जुनला म्हणालेले असतात, तुमच्या हातून ही केस तर गेलीच आहे, आश्रमही गेला आहे आणि तुमचे सासरे ते तर आता जन्मठेपच भोगणार आहेत. तर अर्जुन त्यांना म्हणालेला असतो, ही केस हे आश्रम माझ्या हातून गेलेला नाही, अजूनही माझ्याच हातात आहे. तर सायलीला ते क्षण आठवतात ज्यावेळी महिपात शिखरेने आता मधुभाऊंवर हल्ला केलेला असतो. आणि म्हणूनच सायली महिप्त शिखरेच्या घरी जा विचारण्यासाठी गेलेली असते आणि म्हणालेली असते, महिपा शिखरे, आज तुझ्यामुळे माझे मधुभाऊ कोमात गेले आहेत. आता कुठे त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली होती, पण तीही तू हिसकावून घेतलीस. अरे, अजून किती जणांचा तळतळाट घेणार आहेस? सायली अर्जुनला हे सर्व क्षण आठवू लागतात. तर रविराज सर पुढे म्हणू लागतात, जर महिपा शिखरेचा संबंध आश्रमाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात आला तर मग आमचा ॲक्सिडेंट हा 20 ते 22 वर्षापूर्वी घडला आहे. मग या 20-22 वर्षापूर्वीच्या अपघाताशी महिप शिखरेचा काय संबंध असेल? तर अर्जुन म्हणतो, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही, परंतु आता हा आपल्याकडे शेवटचा मार्ग आहे. प्रतिमाहत्यांची मेमरी जर परत आणायची असेल तर आपल्याला हा मार्ग निवडावाच लागेल. हा एकमेव मार्ग आहे की ज्यामुळे प्रतिमाहत्यांची मेमरी परत येऊ शकते. हे एक शेवटचं लॉक आहे की ते आता आपल्याला उघडावं लागेल. आता रविराज सरही अर्जुनच्या बोलण्याचा विचार करू लागतात. तर इकडे प्रतिमा आत्या आराम करत असतात. आता नागराज काका रूमच्या दरवाजाजवळ येतात आणि प्रतिमा आत्यांना आवाज देत म्हणतात, वहिनी आत येऊ का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो या ना. आता नागराज प्रतिमा हत्यांना विचारतात, वहिनी आता तब्येत कशी आहे? प्रतिमा हत्या म्हणतात, आता मी ठीक आहे. नागराज काका म्हणतात, पण काय झालं होतं वहिनी? आता प्रतिमा हत्या या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतात, आज मी आणि सायली मंदिरात गेलो होतो. तर त्याचवेळी आता प्रतिमा आत्या पुढे काही बोलणार, परंतु तिथे सुमन काकू येतात आणि म्हणू लागतात, वहिनी तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही जेवून घ्या ना. म्हणजे मी सायली अर्जुनला पण म्हणाले, पण सायलीला आणि अर्जुनला खूप घाई होती. अर्जुनला ऑफिसला जायचं होतं. तर सायली म्हणाली, मी खरीच जेवेन असं म्हणत दोघेही निघून गेलेत. परंतु आता तुम्ही तरी जेवून घ्या असं म्हणत काही करून नागराज काकांपासून सत्य लपवण्यासाठी सुमन काकूंचे प्रयत्न चालू असतात. परंतु आता नागराज काका सुमन काकूंकडे रागाने पाहू लागतात आणि पुन्हा एकदा प्रतिमा आत्यांना म्हणतात, पुढे पुढे काय झालं होतं वहिनी? आता सुमन काकू काय करावं? त्यांना काहीच कळत नसतं. प्रतिमा आत्या म्हणतात, तिथे मी आणि सायली ज्यावेळी गेलो त्याचवेळी आता पुन्हा एकदा सुमन काकू म्हणू लागतात, अहो तुम्ही इथे काय बोलत बसलाय? तुम्ही जर अशाच गप्पा मारत राहिलात तर मग त्यांना आराम करायला वेळ तरी कधी मिळणार? तुम्ही चला बघू, तुम्ही जेवून घ्या, त्यांना आराम करू देत असं म्हणत कसं बस आता नागराज काकांना तिथून घेऊन जाण्याचा सुमन काकू प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे ऑफिसमध्ये सायली रविराज काकांना म्हणू लागते, सुदैवाने या कुलपाची
किल्ली आपल्या ओळखीच्या शत्रूकडे आहे. रविराज सर म्हणतात, हो तेही अगदी खरं आहे. या आश्रम केसच्या निमित्ताने आपल्या हे लक्षात आलं आहे की महिपा शिखरे हा कसा रिएक्ट होऊ शकतो, म्हणजे कुठल्या क्षणी तो कसा रिएक्ट होऊ शकतो, कुठल्या क्षणी तो कोणत पाऊल उचलू शकतो याबद्दल आपल्याला अगदी नीट माहीत आहे. आणि याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे असंच म्हणायचं आहे ना सायली तुला? तर सायली म्हणते की हो रविराज सर पुढे म्हणतात की ह्या एका ॲक्सिडेंटमुळे मी माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं पाहिलेलं आहे. आता रविराज सरांना पूर्वीचे दिवस आठवतात. 20 ते 2 वर्षांपूर्वी त्यांचा झालेला ॲक्सिडेंट आणि कुटुंबाची झालेली वाताहत. रविराज सर म्हणू लागतात, या एका अपघातामुळे मी माझी बायको गमावली, मी माझ्या मुलीला गमावलं. आज 22 वर्षानंतर ते सगळे माझ्या समोर आहेत. परंतु या सगळ्यामागे एका तिराईत माणसाचा काय हात असेल हे मात्र काहीच कळत नाही. परंतु या सगळ्यामागे जर महिप्त शिखरेचा हात असेल तर मग त्याचा नक्की हेतू काय होता हे आपल्याला शोधायचं आहे. आणि ते मिळेल का आपल्याला? सायली म्हणते की हो, आणि याही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील असा माझा विश्वास आहे आणि खात्रीही आहे. तर अर्जुन म्हणतो की हो, माझाही विश्वास आहे. आणि हे बघ सिनियर, आपली पुढची स्टेप काय असणार आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. असं म्हणत पुन्हा एकदा आपली पुढची स्टेप काय असणार, इकडचं तिकडे करून टाकेन, तू काहीही करणार नाहीस, मी येतोय, तिथे आपण बोलू, पण तू असं काहीही करणार नाहीस. साक्षी म्हणते नाही, मी मरते, मला नाही जगायचं आहे. मी जगले तर त्याला माझं प्रेम कधीच कळणार नाही, पण मी मेले तर त्याला कळेल की माझं किती प्रेम होतं. असं म्हणत आता साक्षी रडतच बोलत असते. महिप शिखरे साक्षीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु साक्षी काही समजून नाही घेऊ शकत. हे महिप शिखरेच्या लक्षात येताच आता त्या तिला भेटायला जायचं ठरवतात. इकडे सायली, अर्जुन वाट पाहत असतात. सायली म्हणते, अजून किती वेळ वाट पाहायची आहे, किती वेळ झाला, परंतु हा महिपा काही बाहेरच येत नाहीये. अर्जुन म्हणतो, थांब, तू इथेच थांब, मी जाऊन येतो. सायरी म्हणते, मी पण येणार, तुम्ही एकटे कुठेही जाणार नाहीत. आणि त्याचवेळी अर्जुनला आता रविराज सरांचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बोल ना सिनियर. रविराज सर म्हणतात, तुम्ही कुठे आहात? अर्जुन म्हणतो, ठरल्याप्रमाणे आम्ही महिप्त शिखरेच्या घराबाहेरच आहोत आणि तो बाहेर येण्याची वाट पाहत आहोत. पण तो जर आता बाहेर नाही आलात तर आम्हालाच आत जावं लागेल. रविराज सर म्हणतात, हे बघा, तुम्ही असं भलत असेल तर काही करू नका. तो काय करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे ना. प्लीज, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. अर्जुन म्हणतो, आता दुसरा ऑप्शन नाही. आपलं ज्याप्रमाणे ठरलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करावंच लागेल. आणि हो सिनियर, तू घाबरू नकोस, आम्ही आमची काळजी घेऊ. रविराज सर म्हणतात, जे काही करत आहात ते खूप शांतपणे आणि सावधगिरीने करा, उगाच माझ्या जीवाला घोड नका लावू. अर्जुन म्हणतो, सिनियर काळजी करू नको. असं म्हणत फोन ठेवतो. आणि त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, मी लगेच तिथे जाऊन येतो, मी आज जात नाहीये, परंतु तिथे नक्की काय सिच्युएशन आहे हे मी बाहेरूनच पाहीन. सायली म्हणते, अहो पण सावकाशा. आता सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते. आता अर्जुन महिपा शिखरेच्या गेटपर्यंत गेलेला असतो. महिपात शिखरे अजूनही बाहेर न आल्यामुळे आता अर्जुन नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी गेलेला असतो. तर इकडे महिप्त शिखरे साक्षीच्या काळजीने खूप कासावीस झालेले असतात आणि म्हणूनच फोनवर बोलत बोलत तिला शांत करत ते आता साक्षीच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. महिप शिखरे फोनवर बोलत बाहेर येत आहेत हे अर्जुनने पाहिलेलं असतं आणि म्हणून अर्जुन लगेच गाडीच्या मागे येऊन लपतो आणि सायरीला म्हणतो, महिप शिखरे येत आहे आणि तो फोनवर बोलत आहे. हा एकच चान्स आहे आपल्याला आपला प्लॅन वर्क करण्यासाठी. आता तो फोनवर बोलत आहे त्या क्षणी मी त्याच्या खिशात चिठ्ठी ठेवू शकतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू काळजी घे. आता अर्जुन महिपा शिखरेच्या दिशेने निघालेला असतो. महिपा शिखरे फोनवर बोलत असतात आणि म्हणू लागतात, साक्षी,
अगं मी तिथे येतच आहे ना. तुला थोडा वेळ धीर धरता येत नाहीये का पोरी? अगं प्लीज थोडा वेळ धीर धर, मी तिथे येतोय, आपण शांतपणे बोलू. परंतु साक्षी फोन कट करते. आता महिपा शिकरे पुन्हा एकदा साक्षीला फोन करतात आणि म्हणू लागतात, तू फोन कट करायचा नाहीये, मी जे सांगत आहे ते ऐकून घे. आता महिपा शिकरे फोनवर बोलत असतात. त्यांना साक्षीची काळजी वाटत असते आणि त्याच संधीचा फायदा घेत अर्जुन महिप शिकच्या समोरून जात त्यांच्या खिशात चिठ्ठी ठेवत तिथून निघून जातो. महिप शिकरेचा मोबाईल खाली पडतो. महिप शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात, कळत नाही का रे, तुला नीट बघून चालता येत नाही का? असं म्हणत महिप शिकरे आपला मोबाईल उचलतात आणि खिशात ठेवायला जातात. परंतु त्याच वेळी त्यांच्या हाती खिशातील चिठ्ठी लागते. महिप शिकरे ती चिठ्ठी पाहतात. त्यामध्ये लिहिलेलं असतं, 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आठवतोय ना? तो अपघात अजूनही माझ्या लक्षात आहे. मला माहीत आहे त्या अपघाताबद्दल. आता मात्र महिप शिकरे घाबरतात. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते बिथरतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात. परंतु तिथे मात्र त्यांना खनिज दिसत नाही. मपशिकेना काहीच कळत नसतं. ती चिठ्ठी ते बंद करतात, खिशात ठेवतात आणि साक्षीच्या काळजीपोटी निघत असतात. ज्यावेळी ते गाडीचा दरवाजा उघडायला जातात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं. ते मनाशीच म्हणतात की माझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे आणि आता जर मी साक्षीकडे जायला निघालो तर कोणाला तरी साक्षी कुठे आहे हे कळणार नाही. काहीही झालं तरी साक्षी कुठे आहे, ती जिवंत आहे हे कोणालाही कळायला नको. आणि म्हणूनच आता मला साक्षीकडे जाणं योग्य नाही. आणि म्हणूनच महिप शिकरे आता साक्षीकडे जायचं कॅन्सल करतात आणि ते पुन्हा एकदा खराच्या दिशेने निघालेले असतात. हे सर्व दृश्य सायली पाहत असते. महिप शिकरे पुन्हा एकदा मागे वळून पाहतात, परंतु तिथे त्यांना कोणीच दिसत नाही. महिप शिकरेचा राग अनावर झालेला असतो, परंतु तिथे कोणीच नसतं. पण कोणीतरी आपल्याला घाबरवत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आता हे सर्व काही सायली पाहत असते. महिप शिकरे आता घरात निघून जातात. महिपा शिकरे आपल्या माणसाला आवाज देत म्हणतात, पाणी घेऊन ये रे. महिपा शिकरे पाणी पितात आणि त्याला म्हणतात, तू काय इथे उभेस, निघून जा इथून. असं म्हणत महिपा शिकरे त्याला जायला सांगतात. महिप शिकरेचा जीव कासावीस आलेला असतो. त्यांना काहीच कळत नसतं. महिपा शिकरे म्हणतात, माझ्याशी पंग घेण्याचा एवढी हिंमतच कोणाची झाली नाही. मला तरी वाटते की हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून करत आहे. असं म्हणत महिपा शिकरे ती चिठ्ठी वाचतात आणि पुन्हा एकदा ते घाबरून गेलेले असतात. महिप शिकरे म्हणतात, 22 वर्षाच्या ॲक्सिडेंट कोणालाच माहीत नाहीये. 22 वर्षापूर्वी मी जे काही केलं ते कोणालाच माहीत नाही. पण ज्यावेळी महिप शिकरे ती चिठ्ठी वाचत असतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं काही प्रियाला तर माहीत आहे. महिप शिकरे म्हणतात, याचाच अर्थ हे सगळं काही त्या चिचुंद्रीच काम आहे. पण त्या चिचुंद्रीला कुठे माहीत आहे की अशा चिठ्ठ्यांची मी पुंगी वाजवतो. असं म्हणत महिप शिकरे ती चिठ्ठी गोल करतात आणि पुंगी वाजवल्यासारख करत ती चिठ्ठी खाली फेकून देतात. इकडे अर्जुन गाडीपाशी येतो आणि सायलीला म्हणतो, ती चिठ्ठी महिपा शिकला भेटली आहे. काम म्हणजे मी मागेऊन पाहू शकलो नाही ना. सायली म्हणते की हो, ती चिठ्ठी त्याला मिळाली आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. तो बाहेर जाणार होता, तेही त्याने कॅन्सल केला आहे आणि तो घरात निघून गेला. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ आपण जे काही प्लॅन केले ते वर्क झाला आहे. आता मात्र तो घाबरून जाईल आणि आपण यापुढे सावध राहायला हवं, कारण आता तो या सगळ्याचा विचार करणार आणि या सगळ्यामागे कोण आहे याचा शोध तर घेणारच आहे. पण आपल्याला आता दुसरा प्लॅन करत असताना शांतपणे आणि सावधगिरीनेच करावा लागेल. पण आता कुठलीही चूक व्हायला नको. आपण ती तर मारला आहे, परंतु महिप सावध झाला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. असं म्हणत सायली अर्जुन आता पुढे कसा प्लॅन करायचा याचा विचार करत असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. आता या चिठ्ठीनंतर महिप कसा रिएक्ट होतो ते आपण बघायचं आहे.
आणि मग पुढचं पाऊल उचलू आता सायली. अर्जुन महिप्त शिकरे तिथे नाहीये हे पाहत तिथून निघून जातात. इकडे मात्र महिप्त शिकरे पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढची स्टेप पूर्ण करण्यासाठी आता सायली, अर्जुन एका वेगळ्या नंबरवरून महिप्त शिकरेला फोन करतात. आता महिप्त शिकरेच्या घरी नागराजही असतो. नागराज म्हणतो कोणाचा फोन आहे. महिपा शिकरे म्हणतात वेगळा नंबर आहे. महिपा शिकरे फोन उचलतात आणि विचारतात कोण बोलते. तर सायली आवाज बदलत म्हणते तुझा बाप 22 वर्षापूर्वी पनवेलच्या हायवेवर जवळ झालेला ॲक्सिडेंट मला माहीत आहे आणि त्याबद्दल अजूनही माझ्या सगळं काही लक्षात आहे. आता तुझा खेळ संपलाय महिपा शिकरे. असं म्हणत आता सायलीने महिपा शिकरेला घाबरवलेलं असतं. आता घाबरलेला महिपा शिकरे स्वतःच्या तोंड सत्य कबूल करेल का, की आता त्या ठिकाणी या सगळ्यामध्ये नागराजही सामील आहे. हे सायली, अर्जुनला कळेल का आता पुढे काय होईल. हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.